हरे कृष्ण. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं. तर आज आपण एक संत चरित्र, भक्त चरित्र ऐकणार आहे. आपल्या गौडीय वैष्णव परंपरेमध्ये एक संत होते, त्यांचं नाव आहे श्यामानंद पंडित. काय नाव आहे त्यांचं? श्यामानंद पंडित. तर विशेष हे नाव त्यांना श्रीमती राधाराणीकडून प्राप्त झालेलं होतं. तर ते कसं प्राप्त झालं आणि ह्या सगळ्याची त्यांचं थोडक्यामध्ये कथा आपण ऐकणार आहे. तर श्यामानंद पंडित यांचा जो जन्म आहे, तसं तर प्रत्येक संतांचा जन्म, आपला जन्म कशासाठी होतो? तुकाराम महाराज म्हणतात, दुःखासी कारण जन्म घ्यावा. कर्मबंधनामुळे आपला जन्म होतो. म्हणजे आपण कर्म काही ना काहीतरी आपलं केलेलं आहे, वाईट कर्म असेल काही ना काहीतरी, आणि जिथं आपला जन्म होतो त्याचं पण तेच फळ आहे. कुठं जन्म होणार हे सगळं कर्माच्या सिद्धांतावरती ठरतं. आपला कुठं जन्म होणार, आपण काय करणार, कुणाशी लग्न होणार, आपलं नवरा कसा मिळणार आपल्याला, किंवा बायको कशी मिळणार आपल्याला, हे सगळं कशाच्या आधारावर ठरत असतं? कर्माच्या आधारावर ठरत असतं. तर आता हे जे संत आहेत, संतांचं काही कर्म असतं का हो? त्यांना जन्म घ्यायची काही गरज आहे का? नाही. तुम्ही संत माय बाप कृपावंत. कशासाठी संत जन्म घेतात? दुसऱ्या जीवांवरती कृपा करण्यासाठी. बुडती हे जन न देखवी डोळा, म्हणून कळवळा येत असे, तुकाराम महाराज म्हणतात. हे लोक बुडायला लागलेले आहेत, अज्ञानाच्या सागरामध्ये बुडत आहेत, किंवा या भौतिक संसारामध्ये बुडत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी संतांचा जन्म. आणि आमचा जन्म, संतांचा जन्म कशासाठी? उद्धाराया भवसागर, या सागरातून लोकांचा उद्धार करण्यासाठी. आणि आमचा जन्म संसार करावा यासाठी. नेटका संसार केला म्हणतात काही जण लोक. नेटका म्हणजे चांगला संसार केला म्हणून सांगतात बरेच जण. त्या संसार करून काय, ह्या संसारामध्ये काही नाही. परवा संसार आहे तरी काय, ह्याची पण एक खूप मोठी व्याख्या होऊ शकते तशी. तर तो काय आपला विषय नाही. तर हे संत श्यामानंद पंडित ओडिशा या प्रांतामध्ये, ओडिशा माहिती आहे ना तुम्हाला? तर जगन्नाथपुरी तिकडे ओडिशा आहे. आणि ओडिशामध्ये धारेंदा नावाचं गाव आहे. आणि त्यांचे जे वडील होते श्री कृष्ण मंडल, आणि त्यांच्या आईचं नाव होतं दुर्गादेवी. या कृष्ण मंडल आणि दुर्गादेवींना बरेच वर्ष काही पुत्रप्राप्ती वगैरे नव्हती. आणि असं हे सांगतात की जर झालं पुत्र, तर मुलगा वगैरे झाला तर ते मरायचं. असे अनेक त्यांचे अपत्य झाले की थोडे दिवस राहायचे आणि मरून जायचे. आणि म्हणून मग काय झालं की हा 7वा 8वा मुलगा झाला त्यांना. आणि म्हणून तिथल्या काही स्त्रियांनी सांगितलं की ह्याचं नाव तुम्ही काय ठेवा? दुःखी ठेवा. नाव काय ठेवा? दुःखी. काय नाव ठेवलं मग त्याचं त्यांनी? दुःखी. एखाद्याचं नावच दुःखी ठेवलं. आता या संसारात सगळे तसे कसे आहेत? दुःखी आहेत की नाही? का तुम्ही सुखी आहात? सुखी आहे कोण? कोण सुखी आहे? हात वर करा बरं तुमच्यापैकी. अरे कोण सुखी नाही? पंढरपूरमध्ये राहून पण सुखी नाही बघा. अविनाश प्रभू सुखी आहेत. जो नामात आहे, जो धामात आहे, आणि जो प्रेमात आहे. प्रेमात इन द सेन्स भगवंताच्या प्रेमात. जो नामात आहे, धामात आहे, नामात आहे, तो प्रेमात आहेच, तो सुखी आहे. तुम्ही सुखी नाही म्हणजे तुम्ही नामजप करताय का? मग जास्त करायला पाहिजे. सुख प्राप्त होत नाही म्हणजे अजून जास्त केलं पाहिजे नामजप. तर त्यांचं नाव ठेवलं दुःखी. या संसाराचंच नाव, या संसाराला पाटी लावलेली आहे. जसं एखाद्या घरामध्ये तुम्ही गेलात तर त्या घराचं नावाची पाटी असते, किंवा त्या मालकाच्या नावाची पाटी असते. तसं या जगात जे आपण राहतोय त्या जगाला पाटी लावलेली आहे. काय? दुःखालयम अशाश्वतम. म्हणजे इथं मिळतं काय? फक्त दुःख. आणि आम्ही वेडी माणसं काय शोधण्याचा प्रयत्न करतो? इथे सुख शोधण्याचा प्रयत्न. अहो इथं लिहिलंय, त्याच्या आत येताना तुम्ही बघितलं नाही का? मग इथं काय मिळतं? फक्त दुःख मिळतंय. म्हणजे आम्ही बघितलं नाही. आम्ही बघितलं नाही हे कुणाची चूक आहे? आमची चूक आहे. आम्ही जर बघितलं, आम्हाला इथं समजलं पाहिजे ना इथं दुःख मिळतंय. मग आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करू का इथे? नाही. सुख फक्त कशात आहे? भगवंताच्या सेवेमध्ये आहे. आपको समज में आता है अभी मराठी? आता आहे ना? हरी बोल. भगवंताच्या सेवेमध्ये सुख आहे फक्त. आणि
त्यांचं नाव दुःखी ठेवल्यानंतर घरामध्ये लहानपणापासूनच त्यांना पूजा अर्चा याच्या संबंधी ओढ असायची. लहान मुलांना असते, पूजा अर्चा करायचे. आणि हळूहळू मोठे व्हायला लागल्यानंतर त्यांना माहिती होतं त्यांचे गुरु कोण आहेत ते. तर त्यांचे गुरु होते हृदय चैतन्य प्रभू. कोण होते म्हणा? हृदय चैतन्य. हृदय चैतन्य म्हणजे ज्यांच्या हृदयामध्ये चैतन्य आहेत, चैतन्य महाप्रभूंचं नाव आहे ते, किंवा चैतन्य महाप्रभूंना ज्यांनी धारण केलेलं आहे हृदयामध्ये, तसे हृदय चैतन्य. तर ते हृदय चैतन्य यांच्याकडे जातात लहान असतानाच. आणि गेल्यानंतर त्यांचे गुरु असे बसलेले असतात, त्यांच्या शिष्यांना शिकवत असतात. आणि शिकवत असताना तिथं जाऊन त्या गुरून काही ना काहीतरी आतमध्ये त्यांचा आश्रममध्ये हे चालू असतं, तिथं जाऊन प्रणाम करतात गुरूंना. तर गुरुला नेहमी प्रणाम केलं पाहिजे. आता सुरुवातीला आपण म्हणालो की नाही, नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. तर हा असा प्रणाम मंत्र आहे श्रील प्रभुपादांचा. कुठलंही कार्य करत असताना गुरुला पहिला प्रणाम करायला पाहिजे आणि त्यानंतर भगवंतांना प्रणाम करायला पाहिजे. तर हा प्रणाम मंत्र तुम्ही सुद्धा पाठ करा, श्रील प्रभुपादांचा प्रणाम मंत्र हळूहळू. तर त्यांनी प्रणाम केलं आणि प्रणाम केलं, ते प्रणाम उठलेच नाहीत. ते त्यांचे गुरु बाहेर आलेले होते. कुठून तरी आल्यानंतर त्यांना दिसलं की त्यांनी प्रणाम केलेला आहे आणि म्हणले, हे बाळा, हे मुला, तू कोण आहेस, कुठून आला आहेस? आणि त्यावेळेस ते प्रणाम करून त्यांना म्हणतात, गुरुदेव, तुम्ही मला ओळखलं नाही, मी तुमचा शिष्य आहे. पहिल्यांदाच आला आहे आणि कसं शिष्य पण लगेच झाला त्यांना काही समजेना. आता हे नित्यसिद्धच होते तसे. श्यामानंद दुःखी म्हणजे कोण होते? नित्यसिद्ध, साक्षात भगवंतांनी त्यांना पाठवलेलं या ठिकाणी की जा आणि तुझं काय कार्य करावं लागणार आहे तुला, काही ना काहीतरी भक्तीचा प्रचार प्रसाराचं कार्य. आणि मग त्यांनी प्रणाम केला. ठीक आहे म्हणे, मला तुमची सेवा करायची आहे. तर भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. म्हणजे काय, तर गुरुची सेवा केल्याने, गुरुची सेवा केली पाहिजे. आणि गुरुची सेवा केल्याने काय प्राप्त होईल? तत्वदर्शिनः. तत्वदर्शी गुरुकडे जाऊन त्याला प्रश्न विचारले पाहिजेत, सेवा केली पाहिजे. गुरुची सेवा केल्याने काय प्राप्त होतं? भगवंत प्राप्त होतात. मग पहिल्यांदा गुरुची सेवा केली पाहिजे. काही लोक असतात ते गुरुला बाजूला सारून डायरेक्ट भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, पण तसे भगवंत भेटत नाहीत. मग यांनी गुरुची सेवा करायला तिथं थांबले. त्यांना गुरुनी बोलवलं त्यांना. आणि मग म्हटले, आश्रममध्ये राहायचं असेल तर सेवा, काय सेवा आहे माझी गुरुदेव? तर त्यावेळेस ते सांगतात गुरु त्यांना की इथं भगवंतांच्या सेवेसाठी काही बगीचा तयार केलेला आहे, त्याला पाणी घालायचं. आता ही सेवा दिसायला सोपी आहे, पण तिथं काही पाणी म्हणजे पहिल्यासारखं बोर चालू करायचे आणि पाईपने पाणी घालायचं असं नव्हतं. पाणी डोक्याने आणावं लागायचं, डोक्यावरती घागर ठेवून पाणी आणावं लागायचं. आणि मग ते म्हणले, हा ठीक आहे गुरुदेव, करतो मी सेवा. आणि मग ती सेवा त्यांची चालू झाली. आणि तेव्हा दर्शन केलं. आणि त्यानंतर मग असेच दिवस, महिने गेले, बरेच 4-5 महिने गेल्यानंतर आश्रममधले जे बाकीचे ते रोज जे गुरुनी सांगितलेली सेवा रोज करायचे. आणि नामजप वगैरे बाकीचं अध्ययन सेवा करून झालं की तेच करायचे. परत गुरुचं दर्शन घ्यायला ते कधी गेलेच नाहीत 5 महिन्यात. आणि मग काही त्यांची जी सेवा चाललेली बघून, ज्यांना काही लोक असतात ज्यांना बघवत नाही दुसऱ्याचं चांगलं चाललेलं, आपल्यासोबतच्याच कधी कधी लोकांना बघवत नाही, की आपल्यासोबत राहणाऱ्याच लोकांना कधी कधी आपलं चांगलं चाललेलं बघवत नाही. असं आता इथं नसतील काही लोक तुमच्यातली तसे, पण काही लोकांना तसं होतं. म्हणजे पर उत्कर्ष असहनीयम, त्याला म्हणायचं ईर्ष्या. दुसऱ्याचं चांगलं झालेलं नाही बघवणं म्हणजे काय आहे? ईर्ष्या, मनात ईर्ष्या. अरे हिला असं, तिला तसं, तो असा, तो तसा. तर हे काही बरोबर नाही. आणि मग काही शिष्यांना वाटायला लागलं की हा बघा, आम्ही जातो गुरुकडे, रोज भेटतो, आम्ही पण हा आत्ता आला आहे, आत्ता 4-5 महिने झाला आला आहे, लगेच इतकी सेवा मनापासून दिवस रात्र सेवाच करत राहतो. आणि मग त्यांनी तक्रार केली, सांगितलं जिथं जाऊन म्हणले की गुरुदेव, तो दुःखी कधी दिसला का तुम्हाला? आश्रममध्ये आहे का नाही हे तर माहिती आहे का? आणि त्याच्या सेवेबद्दल काय?
गुरु म्हणाले, तो कधी दर्शनाला तर येतो का म्हणे तुमच्या? मग गुरु म्हणले, अरे रोज दर्शन गुरुचं घेऊन काय करणार आहे? जी सेवा दिली ती महत्त्वाची आहे, गुरुची सेवा महत्त्वाची आहे. गुरुमुख पद्म वाक्य चित्ते ते करिया ऐक्य आरण करीह म्हणे आशा. शिल प्रभुपाद सुद्धा त्यांच्या गुरूंना संपूर्ण आयुष्यामध्ये 4च वेळा भेटले, 4 ते 5 वेळाच. शिल प्रभुपाद जे आहेत आपल्या संस्थेचे संस्थापक आचार्य, आणि 4-5 वेळेला भेटल्यानंतर त्यांनी एवढी मोठी संस्था स्थापन केली, एवढा मोठा प्रचार केला. केवळ सारखं गुरुचं दर्शन घेऊन आणि गुरुच्या चरणाशी बसून काय साध्य होणार आहे का? नाही. त्या गुरूंनी जे सांगितलेली सेवा आहे ती महत्त्वाची आहे. आणि मग त्यावेळेस ते गुरुदेव म्हणतात, हृदय चैतन्य प्रभू म्हणतात की माझ्याजवळ येऊन काय, तो सेवा तर त्याची चालू आहे, ते त्याच्याने त्याला कृपा प्राप्त होणार आहे. केवळ गुरुच्या चरणाशी जाऊन किंवा गुरुच्या मागं पुढं करणारे शिष्य असतात बरेच जण, अशाने काही लाभ होणार नाही. ते म्हणतात नाही तुम्ही तर थोडी चौकशी तरी करा. आणि मग त्यांचे गुरु म्हणतात, म्हणजे सेवा वगैरे काही नाही, तो नुसता असं काहीतरी आळमडळमपणा करत आहे. आणि असं सांगितल्यानंतर मग गुरूंना त्यांच्या थोडंसं हे वाटतं, म्हणतात त्याला बोलवून आणा पटकन. आणि जेव्हा ते येतात, आल्यानंतर म्हणतात गुरुदेव, प्रणाम करतात. आणि तिथं असं गुरु बसलेले असतात, व्यासासनावरती समोर येऊन बसतात. आणि प्रणाम करत असताना गुरूंचं लक्ष जातं, काय म्हणे, दुःखी सेवा चालू आहे का व्यवस्थित? हा म्हणे चालू आहे गुरु महाराज, व्यवस्थित सेवा चालू आहे. तर काय बागेला फुलं वगैरे पाण्याचं चालू आहे ना? हा म्हणे. आणि मग जवळच बसलेले असल्यामुळं गुरूंना दिसतं त्यांच्या डोक्यामध्ये रक्त आलेलं. इथं वरती घागर उचलून घट्टे पडले होते, इतकं पाणी गुरुच्या सांगण्यावरून. लांब दुरून पाणी आणावं लागायचं आणि ते घागर डोक्यावरती ठेवून इथं पूर्ण असं रक्त झालेलं होतं. आणि मग ते बघितलं गुरु महाराजांनी, त्यांच्या हृदय चैतन्य प्रभूंनी, आणि म्हटले हे काय झालं तुझ्या डोक्यामध्ये? अरे इकडे ही बाळा. शिष्य होते, जवळ बोलवलं आणि विचारलं. काही नाही म्हणले गुरुदेव, ते दररोज पाणी आणायचं असतं, ते तुम्ही सांगितलेली सेवा करण्यासाठी. त्यावेळेस गुरूंच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात की इतकी निष्ठावान सेवा कुणी केली? दुःखी. आणि त्यावेळेस गुरुदेव म्हणतात, प्रसन्न होतात सेवेने आणि म्हणतात जाऊन स्नान करून ये. आणि स्नान करून आल्यानंतर गुरु त्यांना दीक्षा देतात. दीक्षा दिल्यानंतर त्यांचं नाव ठेवतात ते दुःखी कृष्णदास. काय नाव ठेवतात? दुःखी कृष्णदास. आपल्याकडे पण दीक्षा झाल्यानंतर दास ठेवतात, अनुपम गोविंद दास. तसं तुमच्यापैकी काही जणांनी दीक्षा घेतली तर तुमचं पण नावासमोर अमुक अमुक तमुक तमुक देवी दासी असं नाव लागतं. तर दुःखी कृष्णदास यांची दीक्षा होते. आणि मग परत गुरूंचा काय आदेश? तर त्यावेळेस गुरु म्हणतात की तू आत्ता वृंदावनला जा आणि आपले जे आचार्य आहेत जीव गोस्वामी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे जाऊन गौडीय वैष्णव परंपरेतल्या ग्रंथांचं अध्ययन कर. आणि मग त्यावेळेस ते वृंदावनला जायला निघतात. आणि इतकं विरहताप वृंदावनला, एवढ्या वर्षापासून वृंदावनची वाटच बघत होते. तर जे शुद्ध भक्त आहेत ते भगवंतापासून वेगळे होऊ शकत नाहीत, राहू शकत नाहीत. ते धामातलेच आहेत ना, जिथून आलेत ते विसरत नाहीत. आम्ही विसरलोय आम्ही कुठून आलोय ते आम्ही कुठून आलोय? आम्ही वैकुंठवासी आहोत, पण आम्ही विसरलोय. आम्हाला वाटते कुठून तरी आलोय, पण जिथं आहे तेच तिथलेच आम्ही, असं आम्ही समजून बसलोय. पण हे जे संत आहेत ते विसरत नाहीत. आणि मग मेरे उठे विरह की पीर सखी वृंदावन जाऊंगी. आणि मग ते वृंदावनला जातात. गेल्यानंतर प्रणाम करतात, जीव गोस्वामींकडे जातात, त्यांना प्रणाम करतात. आणि त्यांना प्रणाम केल्यानंतर जीव गोस्वामी त्यांचा स्वीकार करतात. हेच हृदय चैतन्यचे शिष्य दुःखी कृष्णदास. आणि मग त्या ठिकाणी ते म्हणतात की आता इथं पण मला काहीतरी सेवा द्या. वृंदावनमध्ये सुद्धा मला काहीतरी सेवा. प्रत्येक ठिकाणी जीवाचा धर्मच आहे प्रेम आणि सेवा. तुम्ही राहू शकत नाही त्याशिवाय. पण आम्ही काय केले? आम्ही स्वतःचीच सेवा करतोय, नाहीतर कोणाच्या तरी नवरा बायकोची सेवा करतोय, बायको नवऱ्याची सेवा करते, पोराबाळांची. पोरंबाळं काही परत सेवाच करत नाहीत कोणाची, त्यांना शिकवलंच जात नाही. पोरं काय करतात? उचलून तुम्हाला कशामध्ये? आश्रमामध्ये टाकतात, नाही तर घरातनं बाहेर काढतात बरेच पोरं.
खूप अवघड झालेलं आहे. त्यामुळे त्या पोरांनासुद्धा काहीतरी अध्यात्माचं शिक्षण द्यायला पाहिजे, नाहीतर मग कसली सेवा आणि कसलं काय आलं आहे. तर मग तिथंही सेवा मागतात ते. तर गुरुची सेवा करणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग तिथं सेवा, भगवंताची सेवा, गुरुची सेवा, आणि मग तिथं सेवा त्यांना दिली जाते की तुम्ही काय करा, वृंदावनमध्ये जे निकुंज असतात, कुंज असतात, निकुंज असतात, तर त्यामध्ये जाऊन बुहारी सेवा त्याला म्हणतात, झाडू मारण्याची सेवा. दररोज काय करायचं, सकाळी जाऊन झाडू मारायचं. जसं आपण एका वनामध्ये गेलो होतो, निधिवन, आठवते ना माताजी? निधिवन काय आठवते? पुस्तक. तर त्या निधिवनमध्ये जिथं वृक्ष होते असे खाली झुकलेले वृक्ष, आणि आपण आतमध्ये गेलो होतो, असं गर्दी भरपूर होती. तर त्या निधिवनमध्ये, निकुंजामध्ये झाडू मारण्याची सेवा त्यांना भेटली. आणि मग दररोज त्या ठिकाणी जाऊन ते झाडू मारायला लागले. रोज गेल्यानंतर झाडू मारायचे, इतक्या प्रेमाने सेवा करायचे. कधी कधी झाडू मारता मारता त्यांना भगवंताचं स्मरण झालं की हातातला झाडू असाच आहे आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागलेल्या आहेत. भगवंताचं स्मरण करत करत, हे राधे, हे कृष्ण, हे राधे व्रजदेविके चलनिते, हे नंद सुनो कुतः, श्री गोवर्धन कल्पपाद पतले, कालिंदी वन्ने कुतः. कुठं आहेत हे राधाराणी, कुठं आहे? हे कृष्ण, तुम्ही कुठे आहात? कधी मला भेटणार तुम्ही? अशी उत्कंठा आपल्याला येते का? पांडुरंगा कधी भेटणार रे बाबा? एवढे वर्ष गेले जीवनातले, कधी तुझ्या नावाचं स्मरण नाही झालं, कधी डोळ्यातून अश्रूंच्या धारा नाही आल्या. असं होतं का तुमच्यापैकी कोणाला? होते का? नाही होत म्हणजे आम्ही अजूनही पांडुरंगापासून दूरच आहोत. तर ते रडायचे, राधाराणीसाठी रडायचे, दर्शन व्हावं म्हणून रडायचे, आणि मग ती सेवा करून परत जायचे. असं करत 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 ती रोजची सेवा चालू होती. एक दिवस काय झालं, आजही वृंदावन धामामध्ये, त्या निकुंजामध्ये, त्या निधिवनामध्ये रासलीला होते भगवंतांची. भगवान श्रीकृष्ण गोपिकांच्या समवेत येऊन त्या ठिकाणी नृत्य करतात रात्रीच्या वेळेस. त्यामुळे त्या निधिवनात कोणीही थांबत नाही रात्रीचं. आणि चुकून जरी एखादा म्हटला की मला बघायचीच आहे, तर त्याचे डोळे वगैरे जातात किंवा त्याला वेड लागतं, काही जण मरतात, थांबू शकत नाही तिथे. आणि मग हे दुःखी कृष्णदास दररोज सकाळी जायचे. आणि अशाच एक दिवशी काय झालं की भगवान श्रीकृष्णाने राधाराणीने रास केला त्या ठिकाणी. आणि रास केल्यानंतर जेव्हा राधाराणी परत गेले भगवंत धामामध्ये गेल्यानंतर, परत रास केल्यानंतर शृंगार उतरवत असतं. आणि शृंगार उतरवण्याच्या वेळेस राधाराणीच्या लक्षात येतं की एका चरणामधलं पैंजण गायब आहे, म्हणजे चरणात पैंजणच नाही आहे. मग कुठं गेलं? बाकीच्या ज्या सखी आहेत राधाराणीच्या, ललिता सखी आहे, विशाखा सखी आहे, कुठं गेलं म्हटल्यानंतर त्या विचार करतात, हां का यमुनेच्या तटावरती तर नसेल पडलं? राधाराणीमध्ये नाही, तेव्हा होतं, माझ्या पायामध्ये होतं, ते मी बघितलं आहे, मला आठवतं आहे. मग ललिता म्हणते की कदाचित रात्री जेव्हा रास केलात ना तुम्ही, त्या ठिकाणी पडलं असेल, निकुंजामध्ये. आणि मग त्या ठिकाणी चला, मी राधाराणीमध्ये जा, पटकन बघून ये आणि माघारी घेऊन ये, कारण माझी सासू मला काही सोडणार नाही म्हणते. जर राधाराणीची सुद्धा सासू आहे, तिचं नाव काय आहे? जटिला. आणि नंदेचं नाव काय आहे? कुटीला. जटिल कुटील आहेत त्या दोघी तिला त्रास देत असतात सारख्या. तुम्हाला कोणाला सासूचा त्रास नाही आहे ना? पहिलं द्यायचे सासूवा त्रास, खूप सळो की पळो करून सोडायचे. आता सासवांना सुनाच गार करते, तर डोळ्यावर उलटी पद्धत चालू झाली. पोरालाच वेगळं करून घेतात तर सासू कुणाला बोलणार आणि काय त्रास देणार आहे तेव्हा. तर तुम्ही तशा नसाव्यात. बाकीच्यांचा विषय होता तो, वाईट वाटून घेऊ नका, नाहीतर लगेच काहीही सांगतात, त्यांच्या प्रवचनालाच जायला नको म्हणून परत. तर राधाराणी म्हणते माझी सासू काय मला सोडणार नाही, पटकन जाऊन बघून ये. आणि मग जाते ललिता जाऊन एका म्हातारीचं रूप धारण करून जाते. आणि त्यावेळेस दुसऱ्या दिवशी इकडे ते लवकर येत असतात. आल्यामुळं त्यांना झाडू मारत असताना बरोबर असं चमकत असतं. राधाराणीचं पैंजण दिव्य प्रकाश त्या तिथून असा बाहेर पडत असतो. तिथं जातात ते, त्या दिव्य प्रकाशामध्ये हाताने असं हे करतात आणि बरोबर त्यांना ते पैंजण सापडलेलं असतं. आणि जसं त्या पैंजणाला स्पर्श करतात तसं दिव्य अंगामध्ये त्यांच्या संचार किंवा
रोमांचकंपाश्रुतरंग भाजो, अष्टसात्विक विकार प्रकट होतात. राधारणीचं पैंजण म्हणजे साक्षात राधारणीच. भगवंताची कुठलीही वस्तू ही भगवंता इतकीच दिव्य असते. मग ते पैंजण हातात घेतल्यानंतर परत डोळ्यांमधून अश्रू धारा आणि कंप शरीराचा व्हायला चालू होतं. हे राधे, हे राधे, हे राधे. आणि हे ती ललिता बघते म्हातारीच्या रूपामध्ये आलेली आणि जाऊन म्हणते, ए बाळा, तुला पैंजण सापडलं का? इथं माझ्या. हां म्हणे सापडलं. कोणाचं पैंजण आहे ते? तर ती म्हणते की माझ्या सुनबाईचं आहे. ती इकडं कशाला आली होती? आणि म्हणे यमुनेला पाणी वगैरे आणत गेल्यानंतर तिकडं जाता जाता आले असेल आणि पडलं असेल. एक पैंजण तर आहे म्हणे तिच्याकडे. आणि आजकालच्या पोरी माहीत नाही का तुला म्हणते की कशा असते वगैरे असं काही, म्हणजे थोडंसं सांगते. आणि म्हणे पण ते खूप हुशार असतात दुःखी कृष्णदास. ते म्हणतात असं आहे का, मग तुमच्या सुनेला घेऊन या म्हणे. आणि तिच्या दुसऱ्या पायातलं पैंजण बघून मी बरोबर हे पैंजण तुम्हाला देणार. काहीतरी हे पाहिजे ना की तुमच्या सुनेचं पैंजण आहे ते. नाही म्हणे मी पोहोचवते की. नाही नाही म्हणे ती आल्याशिवाय मी देणार नाही. बरं म्हणते ठीक आहे. मग परत जाते ललिता सखी. राधाराणीला सांगते की ते काय ऐकायला तयार नाहीत, तुम्हाला यावं लागेल. राधाराणी परत वेश बदलून येते. ही ललिता सखी म्हातारीचं रूप आणि राधाराणी सोनेचं रूप धारण करून आलेली असते. आणि ज्यावेळेस राधाराणीला घेऊन हां म्हणते, बघ आली माझी सून, बघ तिच्या पायामध्ये पैंजण आहे. तर दुःखी कृष्णदास म्हणतात की मला जरा लांबचं दिसत नाही हो, जरा जवळ यायला सांगा तुमच्या सुनेला. आणि असं म्हटल्याबरोबर समोर अगदी साक्षात राधाराणी अगदीच समोर आलेली येते. ते म्हणतात आणखी जवळ यायला सांगा. हां म्हणे आता बघितस का ते पैंजण? ते म्हणतात नाही, मी स्वतः बघणार की ते पैंजण बरोबर बसतंय की नाही बसत. म्हणजे मी घालून बघणार पाया चरणामध्ये. आणि जसं समोर जातात राधाराणीच्या चरणांना स्पर्श करतात आणि ते पैंजण घालतात त्या चरणामध्ये. आणि साक्षात राधाराणीला स्पर्श केल्यानंतर त्यांना त्यांचं शाश्वत स्वरूप स्मरण होतं. तर ते राधाराणीची एक मंजिरी आहेत राधाकृष्णाच्या लीलेमध्ये. त्यांचं नाव आहे कनक मंजिरी. कनक म्हणजे सोनं, सोन्यासारखं इतके सुंदर आहेत ते. आणि त्यावेळेस राधाराणीच्या चरणावरती असे त्याने स्वतःचं डोकं टेकवतात किंवा मस्तक टेकवतात, डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतात आणि म्हणतात, हे राधाराणी, तुम्ही मला तुमच्यापासून का वेगळं केलं? आणि आता मला जी प्राप्ती झालेली आहे, आता मला तुम्ही परत तुमच्या धामामध्ये घेऊन चला. राधाराणी समजावते, हे कनक मंजिरी किंवा हे दुःखी कृष्णदास हे आत्ता लगेच शक्य नाही. का शक्य नाही? कारण तुम्हाला काहीतरी विशेष कार्य करण्यासाठी या ठिकाणी पाठवलेलं आहे. प्रचार प्रसार अजून भरपूर काही करायचं आहे तुम्हाला. आणि त्यामुळे तुम्ही काय करू मी तुम्हाला नेऊ शकत नाही. आणि इतकं ते रडायला लागतात. ते म्हणतात की मी इथं राहू शकत नाही तुमच्याशिवाय, भगवंताशिवाय आम्ही राहू शकत नाही, अशी त्यांची अवस्था होती. आणि आम्ही ते भगवंताशिवाय राहू शकत नव्हते. आणि आमची काय अवस्था आहे, भगवंताला कधीच विसरून गेलो आहे आम्ही, पण तरी पण जिवंत आहे अजून. पण जिवंत असून सुद्धा आम्ही मेल्याप्रमाणेच आहे. जर आम्ही भगवंताचं भजन करत नसू, नामसंकीर्तन करत नसू, तर आम्ही मेल्याप्रमाणे आहे. असं उपयोग नाही असं राहून. तर त्यावेळेस ते राधाराणीचे चरण सोडायला तयार नाहीत. म्हणे मला तुमच्या चरणाचं विस्मरण नाही व्हायला पाहिजे. हेची दान दे का देवा, तुझा विसरण व्हावा. तुकाराम महाराजांनी सुद्धा मागणं मागितलं. आणि देवाकडे आम्ही काय जाऊन मागतो, संत संग देई सदा, सतत संतांच्या संगात ठेवा, तुमचा विसर आम्हाला होऊ देऊ नका, हे मागायला पाहिजे. आणि आम्ही देवाकडे गेलो की दानपेटीत 10 रुपये टाकायचे. तेवढं जमिनीचं काम राहिलं, तेवढं झालं तर बरं. मंदिरात यायला त्रास होतोय किंवा जॉबला जायला त्रास होतोय, गाडी तेवढी आली तर बरं होईल. 2 व्हीलर असेल किंवा काय, स्कूटी तरी साधी सेकंड हँड का असेल पण मिळायलाच पाहिजे. असं काहीतरी मागणं आम्ही मागत असतो. मग चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, न धनम न जनम न सुंदरीम कविता वा जगदीश कामये, मम जन्मनी जन्मनीश्वरे भवताद भक्तीर अहैतुकी त्वयी. हे भगवंत, मला धन नको, मला फॉलोअर्स नको. कोणीतरी मला म्हणावं की हां, किंवा गुरुदेव म्हणावं, किंवा तुम्ही प्रभूजी प्रभूजी म्हणून माझ्या कोणी मागं लागू नये.
न धनम न जनम न सुंदरीम, सुंदर पत्नी नको, सुंदर स्त्री नको, न सुंदरीम कविताम, कुणी माझी प्रशंसा करायला नको, लय चांगलं काम करता बरं का तुम्ही, चांगली सेवा करताय असं पण कुणी मला म्हणायला नको. आणि मग मला काय हवं आहे, भवताद भक्तीर अहैतुकीतवी अहैतुकी त्वयी, मला केवळ तुमची भक्ती द्या. भगवंताकडे काय मागितलं पाहिजे, मला केवळ तुमची भक्ती प्रदान करा. या भौतिक गोष्टींनी मागून काही लाभ होणार नाही. भौतिक गोष्टी कशा आहेत, जसं एखादा खरूज उठलेला माणूस असतो, त्याला एका ठिकाणी खरूज खाजवलं की परत खरूज वाढते का कमी होते, खाजवलं जास्त खाजू वाटतं त्याला. तसं आहे, एक गोष्ट मागितली तुम्ही की परत दुसरी मागायची इच्छा होणार, ती गोष्ट मिळाली की परत तिसरी मागायची इच्छा होणार, परत चौथी मागायची. अशा इच्छा कधी संपत नसतात. आणि ह्या इच्छाच काय आहेत, आम्हाला या सांसारिक बंधनात अडकून ठेवणाऱ्या आहेत. आशा पाश शतैर्बद्धा असं म्हटलेलं आहे. आशा, आशेचे पाश, जसं एखादा साप एखाद्या माणसाला जर पेटोळं घालतो की नाही, जर एखादा धरायला पकडायला गेला तर तो साप काय करत असतो, त्याला असं लगेच त्याच्या पायाला किंवा असं वेटोळं घालत असतो. तर तसं आशांनी काय केलेलं आहे, आम्हाला इच्छा आशा आकांक्षांनी आम्हाला या भौतिक जगामध्ये बांधून ठेवलेलं आहे. तर त्यांनी मागितलं राधाराणीकडे की मला तुमचं सतत दर्शन व्हायला पाहिजे, नित्यस्मरण व्हायला पाहिजे, आणि मला संतांचा संग, गुरुची सेवा. मग राधाराणी म्हणते की काही हे करायची आवश्यकता नाही आहे, तर मी काय करते, तुम्हाला आजपासून तुम्हाला माझं सतत स्मरण व्हायला पाहिजे म्हणून राधाराणी काय करते की स्वतःच्या हातांनी भगवान श्रीकृष्णांचे विग्रह, मूर्ती त्यांना प्रदान करते. आणि त्यांचं नाव काय होतं, श्री श्री राधा श्यामसुंदर भगवान की. श्यामसुंदर जे होते श्रीकृष्ण, ते राधाराणी स्वतःच्या हृदयातून प्रकट झालेले होते, केलेले राधाराणी त्यांना ती देते. म्हणजे ह्या विग्रहांची तुम्ही सेवा करा, जे तुम्ही काय माझ्यापासून दूर राहणार नाही. तर त्यावेळेस त्या विग्रहांना ती राधाराणी देते. आणि एवढंच नाही, तर राधाराणी म्हणते की तुम्ही दुःखी कृष्णदास, तुम्ही काय केलं, मला प्रसन्न केलं. तर जी पैंजण हातामध्ये असतं त्यांच्या, तर ते पैंजण राधाराणी हातात घेते आणि त्यांच्या मस्तकाला लावते दुःखी कृष्णदासांच्या. आणि जसं मस्तकाला लावते तसंच ते पैंजणाचं चिन्ह त्या तिलकाच्या आकारासारखं, जसं आपण आता तिलक लावतो की नाही, तर जसं राधाराणींनी असं स्पर्श केल्यानंतर त्यांच्या डोक्याला, तसंच ते चिन्ह उमटतं. आणि त्याला म्हटलं जातं की श्यामा तिलक. राधाराणीने तो तिलक त्यांना दिला म्हणून त्याचं नाव काय झालं, श्यामा तिलक. आणि मग तो राधाराणीने प्रदान केलेला, आणि राधाराणीला आनंद प्रदान केला यांनी. तर राधाराणी म्हणते आजपासून तुमचं नाव असेल श्यामानंद पंडित, किंवा आजपासून तुमचं नाव असेल श्यामानंद. आणि मग दुःखी कृष्णदासचे कोण झाले, श्यामानंद. कोण झाले, श्यामानंद. श्यामानंद म्हणजे श्यामा म्हणजे राधाराणी, राधाराणीला आनंद प्रदान करणारे म्हणून श्यामानंद असं नाव झालं. आणि हे नाव कोणी दिलं, राधाराणीने दिलं साक्षात. आणि जेव्हा त्यांना तिलक असं हे त्यांनी पुसण्याचा प्रयत्न केला, तो तिलक काही जाईना, आणि तिथून राधाराणी आणि ललितासाठी तिथून अदृश्य होतात. आणि पुन्हा ते काय करतात की ते विग्रह घेऊन आणि तो तिलक लावलेला आणि नाव श्यामानंद दास, श्यामानंद पंडित दास, ते श्यामानंद येऊन जीव गोस्वामींना सांगतात. आणि राधाराणीने सांगितलं असतं की हे फक्त जीव गोस्वामींना तू सांगू शकतोस, इतर कोणालाही सांगितलं तर, इतर कोणालाही सांगू नको, तुझ्या गुरूंना सुद्धा आत्ता लगेच सांगायची आवश्यकता नाही. आणि असं झाल्यानंतर मग ते सगळीकडे वृंदावनमध्ये त्यांची ख्याती पसरते. साक्षात राधाराणीने तिलक दिला, राधाराणीने त्यांना नाव दिलं. सगळ्या वृंदावनमध्ये दुःखी कृष्णदासचे कोण झाले, श्यामानंद झाले, श्यामानंद झाले, श्यामानंद झाले. आणि मग इकडं त्यांच्या गुरूंनी तर त्यांना नाव काय दिलं होतं, दुःखी कृष्णदास. आणि त्यांच्या गुरूंचे शिष्य, काही शिष्य भेटायला आल्यानंतर, जे पूर्वी श्यामानंद दुःखी कृष्णदास सेवा करत असताना पण त्यांनी गुरूंना जाऊन त्यांच्याबद्दल काहीतरी सांगितलेलं, असे शिष्य परत त्या ठिकाणी येतात. आणि परत त्यांचा झालेला एवढा नावलौकिक त्यांना परत बघवत नाही. परत गेल्यानंतर गुरूंना सांगतात, गुरु महाराज ऐकलं का तुम्ही, काय झालं म्हणे,
अहो तो दुःखी कृष्णदास ज्याला तुम्ही जीव गोस्वामींकडे पाठवलं होतं सेवा करण्यासाठी, त्यांनी तुम्ही दिलेलं नावसुद्धा बदललं, तुम्ही दिलेला तिलकसुद्धा बदलला गौडी वैष्णव संप्रदायाचा. आणि हे जेव्हा गुरु महाराज ऐकतात त्यांचे, असं त्यांनी माझा त्याग केला मला न विचारता, चला वृंदावनला. लगेच सामान पॅक करून गुरु त्यांच्यासोबत वृंदावनला येतात. आणि वृंदावनला आल्यानंतर ते श्यामानंद पंडित आत्ताचे पहिले दुःखी कृष्णदासांना बोलवतात, समोर बसवतात. म्हणे तू माझा त्याग केलास न विचारता, हा सगळ्यात मोठा वैष्णव अपराध आहे, गुरु अपराध आहे, तू असं का केलंस सांग. तर ते म्हणतात, नाही गुरुदेव तुम्हीच तर मला नाव दिलं श्यामानंददास. नाही म्हणे मी तर तुला दुःखी कृष्णदास नाव दिलं होतं, हे सगळे साक्षी आहेत. आणि ते म्हणतात गुरुदेव तुम्ही जी शिक्षा द्याल मला ते मान्य आहे. आणि त्या दिवशी रात्री काय होतं, राधाराणी साक्षात त्यांच्या स्वप्नामध्ये येते. कोणाच्या? हृदय चैतन्य प्रभूंच्या स्वप्नामध्ये. आणि सांगते की त्यांना जे नाव प्राप्त दिलेलं आहे झालेलं आहे ते माझी कृपा आहे त्यांच्यावरती. आणि हे दुःखी कृष्णदास काही साधारण नाही, ते कनक मंजिरी आहेत. आणि त्यांना जे नाव, त्यांचं तिलक हे सगळं कोणी दिलं आहे? मी दिलं आहे असं सांगते राधाराणी. आणि त्यावेळेस त्यांना ते समजतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत ते दुःखी कृष्णदासला जवळ बोलवतात, म्हणतात मला क्षमा कर, मला माहीत नव्हतं राधाराणीची एवढी कृपा तुझ्यावरती झालेली आहे. आणि त्यावेळेस त्यांना आनंद होतो दुःखी कृष्णदासांना सुद्धा, श्यामानंद पंडितांना. आणि मग त्यानंतर ते श्यामानंद पंडित वृंदावनमध्येच राहत नाहीत, तर पुन्हा त्या ओडिशा प्रांतामध्ये येतात, प्रचार प्रसार करतात खूप सगळीकडे. जिकडे जाईल तिकडे राधाकृष्णाच्या नावाचा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या नावाचा प्रचार, श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या आंदोलनाचा प्रचार. आणि त्यांचे एक फार महान शिष्य झाले, ते होते रसिकानंद प्रभू. तर जसे गुरु तसे शिष्य, त्यांनी सुद्धा खूप मोठा प्रचार प्रसार केला. तर हे श्यामानंद पंडित. तर अशा संतांच्या जीवनातून आपल्याला काय शिकायला भेटतं? गुरुसेवा किती महत्त्वाची आहे. गुरुची सेवा आणि गुरुचा स्वीकार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कधी कधी आपण आपल्याच पद्धतीनं भक्ती करत असतो. आम्हाला भक्ती आमचा कुठेतरी दगडामध्ये सुद्धा देव शोधतो आम्ही. मग कुठेतरी एक दगड घ्यायचा, त्याला शेंदूर ओतायचा, झाला आमचा म्हसोबा तयार झाला लगेच. त्यालाच नारळ फोडा, त्यालाच कोंबडं कुत्रं बकरं काय असेल ते त्यालाच हे करा, परत तो म्हसोबा काय खातो काय आणि मग आम्हीच खाणार त्याला. ही आमची भक्ती. आणि परत वर्ण म्हणायचं महाराज आमची साधी भोळी भक्ती हो. ही अशी, ह्याच्यासाठी गुरुची आवश्यकता असते. काय शास्त्र सांगतं, शास्त्रामध्ये जसं सांगितलं त्याप्रमाणे भक्ती आपली व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी गुरुची आवश्यकता आहे, गुरुप्रती शरणागतीची आवश्यकता आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे नामदेव महाराजांना सुद्धा भगवंताचं दर्शन तर व्हायचं, पण त्यांनी गुरु केलेला नव्हता. आणि मग ज्यावेळेस मुक्ताबाई, असे सगळे संत बसलेले असतात, सगळ्यांच्या डोक्यावरती अशी काठी ठेवत असते मुक्ताबाई काठी. जेव्हा नामदेव महाराजांच्या डोक्यावरती ठेवून म्हणते हे मडकं कच्चं आहे, नामदेव महाराजांना इतकं राग येतो, उठून लगेच तडतड निघून जातात. एवढ्या सगळ्या संतांच्या ह्याच्यामध्ये माझा अपमान झाला. आणि जाऊन पांडुरंगाला प्रश्न विचारतात, देवा आजपर्यंत केलेल्या सेवेचं हे फळ दिलंस का मला? देव म्हणतात अरे नामा काय झालं, एवढं चिडायला काय झालं? म्हणे हे मडकं कच्चं आहे म्हणजे याचा अर्थ काय? देव म्हणतात बरोबर आहे, तू अजून गुरुचा स्वीकार केलाच नाहीस, मग कोण आहेत माझे गुरु? भगवान म्हणतात येथून सरळ जायचं, जे पहिले व्यक्ती तुला भेटते ते तुझे गुरु. औंढा नागनाथपर्यंत ते जातात आणि तिथं मग त्यांचे गुरु भेटतात. आणि अशा प्रकारे भगवंताने सुद्धा सांगितलेलं आहे. भगवंताने स्वतः पण गुरु केलेच की, स्वीकार केले. आणि गुरु नुसतं केले तर भगवंताने सुद्धा सेवा केली गुरूंची. सांदीपणी मुनी भगवंतांचे गुरु आहेत. आश्रममध्ये भगवंत राहिले 64 दिवस भगवंत राहिले आश्रममध्ये. मग आम्ही सुद्धा गुरु करायला पाहिजे. तर तुम्ही सुद्धा सर्वांनी गुरु करा. गळ्यामध्ये तुळशीची माळ असायला पाहिजे. हेच या मनुष्य जीवनाचं ध्येय आहे. नाहीतर मग काय कर मर करून मग काहीतरी एक दिवस आपण मरणारच आहोत. जसं श्यामानंद पंडितांना दर्शन प्राप्त झालं राधाराणीचं, हीच जीवनाची सर्वात मोठी उपलब्धी, कृष्ण प्रेम प्राप्त करणं. तर आणि भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, विशेष करून श्रील प्रभुपाद
आणि हे आंदोलन हरे कृष्ण आंदोलन यासाठी स्थापित केलेलं आहे की ज्यामध्ये आपल्याला भगवत चरणांचा आश्रय सहज प्राप्त होतो हरिनामाच्या रूपाने. आणि स्थान अस्थान नाही देखी, पात्र अपात्र नाही विचार. स्थान पण बघितलं नाही चैतन्य महाप्रभूंनी, पात्रतेचाही विचार केला नाही. काय आमची काय मजल आहे की आम्ही भगवंतांना प्राप्त करू शकतो किंवा आम्ही नाम घेऊ शकतो, एवढी तर पात्रता आमच्याकडे नाही. पण तरीसुद्धा भगवंत या संतांच्या माध्यमातून आपल्याला हे शिकवत असतात. तर त्यामुळं आपण काय केलं पाहिजे, हरे कृष्ण महामंत्राचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दुखी कृष्णदास की जय, श्यामानंद पंडित जी की जय, श्री श्री राधा पंडितनाथ गौरनीता श्रील प्रभुपाद की, गौर प्रेमानंदे हरि हरि बोल.